पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या काश्मीर नरसंहारामध्ये सहभाग असल्याचं सुद्धा आता उघड झालंय। साधारणपणे 8 ते 10 दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी होते आणि 5 ते 7 जणांचा प्रत्यक्ष सहभाग याच्यामध्ये होता। लष्करी आणि पोलिसांच्या गणवेशामध्ये हे दहशतवादी होते अशी माहिती समजते। ही दृश्य आपण बघतोय। 2.5 ते 3 मिनिटं दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। धर्म विचारून पर्यटकांमधील पुरुषांची हत्या करण्यात आली। हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना स्थानिक 3 ते 4 जणांनी मदत केल्याची सुद्धा माहिती आहे आणि हल्ल्यावेळचा एका दहशतवाद्याचा फोटो आता समोर आलाय। ही दृश्य आपण बघतोय। हा फोटो सध्या आपण पुढारी न्यूजवर पाहू शकतोय। त्याच्या हातात बंदूक आपल्याला पाहायला मिळते। पाकिस्तान दहशतवाद्यांचा हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचं आता समोर आलंय। साधारणपणे 8 ते 10 दहशतवाद्यांचा याच्यामध्ये सहभाग असल्याचं समजतंय। तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफचा हात असल्याचं आता समोर आलंय। टीआरएफ लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना आहे। टीआरएफचा म्होरक्या सैफुल्लाहनं हल्ल्याचा कट रचला। टीआरएफचा म्होरक्या पाकव्याप्त काश्मीरमधून फंडिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या मागे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा भाग असलेल्या टीआरएफ संघटनेचा हात असल्याची माहिती आहे। कलम 370 हटवलं आणि त्यानंतर ही संघटना ऍक्टिव्ह झाली होती अशी सुद्धा माहिती समजते। तर या टीआरएफ संघटना संदर्भातले काही तपशील आपण बघतोय। काश्मीरातील नरसंहाराची जबाबदारी आता टीआरएफनं स्वीकारली आहे। 2019 साली टीआरएफ संघटना अस्तित्वात आली। द रेजिस्टन्स फ्रंट संघटना असं त्याचं नाव आहे। लष्कर-ए-तैयबाशी टीआरएफ संघटनेचा संबंध आहे। आयएसआय हँडलर्स आणि लष्कर-ए-तैयबाची संघटनेला मदत होती। जयश आणि लष्कराच्या दहशतवाद्यांचाच टीआरएफ मध्ये सहभाग होता। दहशतवादी संघटनेला जाणीवपूर्वक इंग्रजी नाव देण्यात आलं। लष्करातील जवान आणि नागरिकांच्या हत्येमध्ये सहभाग होता असं सुद्धा समजतंय। सीमेपलीकडून हत्यारं आणि ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचं सुद्धा उघड झालंय। कलम 370 हटवलं आणि त्यानंतर टीआरएफच्या कारवायांमध्ये वाढ झाली। ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे हल्लेखोराचा फोटो आहे जो आता समोर आलेला आहे। त्याच्या हातात आपल्याला बंदूक पाहायला मिळते। जे घटनास्थळावर पहलगाममध्ये अंधाधुंद गोळीबार केला गेला त्या घटनास्थळावरचा हल्लेखोराचा हा फोटो आहे। आणि दुसरीकडचा व्हिडिओ अत्यंत हृदयद्रावक आहे। एक पत्नी आहे जी आपल्या पतीला या दहशतवाद्यांनी कसं मारलं हे सांगताना आपल्याला पाहायला मिळते।